जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतंही ध्येय गाठता येतं हे मुंडेवाडीच्या साजिद खाजू शेख यांनी सिद्ध करून दाखवले. घरातील आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत साजिद यांनी पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. साजिद खाजू शेख हे मूळचे मुंडेवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडेवाडी येथे झालं. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज आणि उच्च शिक्षण राजाराम ज्युनियर कॉलेजमधून पूर्ण केलं. साजिद यांच्या या कठोर परिश्रमाला मोठं यश मिळालं असून त्यांची एकाच वेळी 3 वेगवेगळ्या पोलीस पदांवर निवड झाली आहे. पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबल, पुणे शहर पोलीस चालक, मुंबई जेल पोलीस. हा प्रवास साजिद यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. घरची परिस्थिती बेताची असल्याने शेतातली कामं आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ते अभ्यास करत असत. अभ्यासिकेत रोज 4 ते 6 तास वेळ काढून त्यांनी अत्यंत निष्ठेने अभ्यास केला. घरातील कामांचा पसारा आणि शेतातली मेहनत सांभाळत साजिद यांनी मिळवलेलं हे यश ग्रामीण भागातील इतर तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतंय. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल मुंडेवाडी परिसरातून आणि मित्र परिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. माझं नाव साजिद खाजू शेख, राहणार मुंडेवाडी आणि माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मुंडेवाडी आणि 8वी पासून पुढे शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल मुंडेवाडी आणि नंतर ग्रॅज्युएशन वगैरे पंढरपूरला राजाराम ज्युनियर कॉलेज इथं झालेलं आहे. आणि माझी सध्या 3 ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबल आणि पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबल चालक आणि मुंबई जेल पोलीस या 3 ठिकाणी माझी नियुक्ती झालेली आहे. माझा प्रवास खूप अवघड होता. मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी माझं वजन 90च्या आसपास होतं आणि ज्यावेळी मी अकॅडमी जॉईन केली त्यावेळी 90च्या आसपास होतं आणि सरांनी बी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळे माझं वजन भरतीच्या पुढं 78 किलोवर आलं. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली 78 किलोपर्यंत येण्यासाठी आणि त्यावेळी माझं ग्राउंड चांगलं बसलं पुणे शहरला. आणि लेखीचा बी अभ्यास मी ज्ञानगंगा लायब्ररी पंढरपूर या ठिकाणी अभ्यास करत होतो आणि माझं व्यस्त एकदम जीवन होतं. त्या टायमाला वजन माझं 90 किलो होतं. मी सकाळी 6 वाजता उठायचो. 6 वाजता उठून आवरून ग्राउंडला जायचो. मुंडेवाडी पाटी या ठिकाणी आमचं ग्राउंड आहे, तिथं जायचो आणि मांजरे सरच्या मार्गदर्शनाखाली ग्राउंड करायचो. जवळजवळ 1-2-3 तास ते आमचा चांगला रगडा घ्यायचं आणि त्यानंतर मी येताना घरची रानातली शेतातली कामं बी बघायचो. शेतातली कामं बघायला मला 10 वाजायच्या. 10 वाजल्यावर मी घरी यायचो, डबा बांधायचो, कसं तर डाएट वगैरे गडबडीत करायचो आणि मला पुढची वड लागलेली असायची अभ्यासाची. मी लायब्ररीत जायचो. एकदा अभ्यासाला बसलो का मी 4-4, 5-5 तास उठत सुद्धा नव्हतो. जेवायचा बी विचार करत नव्हतो. आणि लायब्ररीत गेल्यानंतर परत संध्याकाळी घरी यायचो. घरी आलं 7 वाजता या घरची कामं, गुरांच्या धारा बिरा काढायचो, वैरण बिरण करायचो आणि डबा घेऊन आणखीन लायब्ररीत जायचो. लायब्ररीत गेलं तिथं मन लागायला लागलं माझं 12-1 रात्री 12-1 वाजस्तोवर तर मी तिथंच थांबायचो. नाहीतर मग घरी माघारी यायचो आणि रोज असंच माझं शेड्यूल असायचं बिजी. मी शेतातली कामं घरचंच करायचो. ऊसाचं खांदायचं, बांधायचं, पाणी द्यायचं आणि मसर 2 आहे ती त्यांना वैरण आणायची, त्यांचं शानगान काढायचं आणि मी घरच्या कोणाला ती काम बी करू देत नव्हतो. म्हणायचो ती आपली जबाबदारी आपण पूर्ण करायचं आणि मगच असेल ते आपलं लायब्ररी म्हणा, अभ्यास म्हणा, ग्राउंड म्हणा करायचं. असंच करत होतो मी. निकाल लागला म्हणजे मी कष्ट केलेलं फळ मिळलं असं मला वाटलं. घरात बी आमच्या पूर्ण आनंदाचं वातावरण होतं कारण मला 3-3 पोस्ट, एक नाही 3-3 पोस्ट मिळाल्या. गेल्या वर्षी मी प्रत्येक ठिकाणी एका मार्काने वेटिंगला राहिलो. पण मी यंदा ठरवलं होतं की यंदा आपण वेटिंगला राहिलोय तर पुढल्या वर्षी ओपन मधनं कार्यक्रम झाला पाहिजे आणि 3-4 पोस्ट आपण चॉईस करायची गरज पडली पाहिजे आपल्याला कुठल्या पोस्टला जायचं. त्यानुसार मी कष्ट घेतलं, त्यानुसार मला फळ मिळलं. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी स्वतः, घरचे आई वडील, स्वतः आम्ही रडलो 3-4 जण की बाबा पोरानं खरंच करून दाखवलं असं घरच्यांना बी वाटलं. निकाल लागला त्यावेळी मला आमच्या अकॅडमीच्या मांजरे सरांचा फोन आला की माझा मोबाईल बंद होता. त्यावेळी माझ्यापाशी मोबाईल बंद पडका असायचा, कायम बंद चालू असायचा
मांजरे सरचा फोन यायचा मला, मी बघा मेसेज बघायचो आणि परत स्विच ऑफ व्हायचा. मग त्यांचा फोन असा अचानक आला, मग त्यांनी सांगितलं की निकाल लागलाय बघ म्हणले, तुझी लिस्ट आली म्हणले. मग त्यांनी काय केलं, फोनवर त्यांनी आणि मी लिस्ट काढली, मी घरीच होतो त्यावेळी. लिस्ट काढली, रँक वाईज किती नंबरला येतंय नाव बघितलं, तर ओपन होमगार्ड मधनं मला होमगार्डचं आरक्षण असल्यामुळं ओपन होमगार्ड मधनं निवड झाली माझी. मी तसं तर 6 वर्ष झालं करत होतो. अगोदर घरचं आमचे भाऊ वगैरे आर्मीत असल्यामुळं मला वाटायचं आर्मीत जावं. मग परत होमगार्ड झाल्यामुळं मला पोलिसाच्या चांगल्या गोष्टी माहीत झाल्या. पोलिसाची नोकरी कशी असते, म्हणजे त्यात फायदे काय आहेत, आपण पोलीस झाल्यावर परत PSI होऊ शकतो असं मला वाटायला लागलं. म्हणून मग मी पोलीस भरतीला ट्राय केलं आणि 2-3 वर्षच मी मन लावून केलं. त्याच्या अगोदर मी आर्मीची प्रॅक्टिस करत होतो, तिथं काय आपलं हे झालं नाही. पोलीस भरतीला ती फिक्स सामना करावा लागतो. 6 वर्ष झाला अबत्ती ती. मला आमच्या वर्गातली बी मुलं म्हणायची, पोरं म्हणायची, मित्र माझी, अरे तू लग्न कावा करणार आहे, सगळ्यांची लग्न झाली, तुझंच का होत नाही, करून टाक लग्न, असं म्हणायची. लय टोमणं वगैरे मारायची. घरची बी तसंच म्हणायची, होत नसलं तर लग्न कर, आपलं शेत आहे ती कर बघ, असं म्हणायची. काय बी करून जगता येतं माणसाला. पण माझं स्वप्नच होतं ती मला मिळवायचंच आहे, मी मिळवणारच. ह्या ध्येयाच्या मागं मी चांगलं असं 100% दिलं आणि त्याच्या मागे लागलो आणि मला ते मिळालं. घरच्यांना तर आनंद होतोच, पण आधी जी टोमणं मारणारी लोक आहेत ती आता साहेब कुठं चाललाय याच्याशिवाय बोलत नाही. ती तेव्हा जरा आनंद वाटतो. याला आपल्याला ह्याने आधी असं म्हणत होती, आता साहेबाशिवाय बोलत नाही ते असं वाटतं. सगळं नियोजन मी म्हणजे व्यवस्थितच एकदम सेट केलं. मी टायमाचा जास्तच पाबंद होतो त्यावेळी. मला वाटायचं असं मी 1 मिनिट बी असं नाही गेलं पाहिजे की आपल्या मनात न आलं पाहिजे की आपण भरतीपासून लांब चाललोय. 1 तास असा गेला नाही की मला वाटलं नाही की मी भरतीचा विचार माझ्या मनात आला नाही. असा 1 तास गेला नाही. कायम असं माझ्या मनात असं असायचं, आपल्याला होया लागते, नाही झालं तर काय. सगळी घरातली म्हणजे चांगल्या नोकरीला असल्यामुळं मला वाटायचं तिला 4 व्हीलरनं ना आपण जाऊ सायकलवर, अशी आपली कंडिशन होईल नाही नोकरीला लागलं तर. त्याच्यामुळे मी 100% कष्ट घेतलं आणि मला ते मिळालं. त्याच्यामुळे मी आनंदी. खचून जायची वेळ यायची त्यावेळी मला, मी लायब्ररी डायसवर अभ्यास करत असताना तिथं मला वाटायचं आईला आपण सोडून द्यावं का, कसं करावं आता. कधी कधी मला रडू यायचं, आईला इथपर्यंत आलोय आता ना, आता कशाला सोडून द्यायचंय. माझी मी स्वतःच विचार करायचो, थोड्यात आलंय असं म्हणायचो आणि त्या हिशोबाने मी आणखीन फुल जोशाने तयारीला लागायचो त्याच्या. कधी कधी मला रडू यायचं, बास आता आपल्याला काय होणार नाही, तरी पण मी फुल जोशाने करायचो. आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता एक लाकूड तोड्या असतो, त्या लाकूड तोड्याची जीभ कमजोर असती आणि लाकूड मजबूत असतं, तरी बी ती रोज जाऊन तिथं हे करतं, टोचा मारतं आणि एक दिवस ती नक्कीच घर बनवतं. तसं ह्या क्षेत्राचं आहे. जर तुम्ही कंटिन्यू ह्या क्षेत्रात राहिला तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे, ही मात्र फिक्स आहे. पण त्यासाठी तुम्हाला 100% द्यावं लागणार.